राज ठाकरे हे वाघ माणूस आहेत, मात्र त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसंच त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, अशी शंका वडेट्टीवार यांनी उपस्थित केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्याकडून धमकावण्याचं काम सुरू असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. फोनवरून दमदाटी करणं, बदली करणं आदी प्रकार येथे सुरू असल्याचं देखील ते म्हणाले. अरुण गवळी ज्याप्रमाणे निवडणुकीला करत होते तसेच प्रकार अजित पवार हे करतात, त्यामुळे आता अजित पवार हे बारामतीचे अरुण गवळी झाले आहेत, अशा शब्दात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. हायकमांडच्या आदेशाचं सगळे पालन करतील, लोकशाही संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे, त्यांचं समाधान आम्ही करू, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. तर आजचा दिवस हा गुढीपाडव्याचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मवियानं जे निर्णय घेतले ते महाराष्ट्राच्या हिताचे, शेतकरी, तरुण, गरीब वर्ग यांचेही डोळ्यासमोर ठेवून घेतले आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. काल 3 गोष्टींचा एकत्रित योग होता. एक तर सूर्यग्रहण होतं, दुसरं म्हणजे अमावस्या होती आणि तिसरं म्हणजे नरेंद्र मोदी यांची सभा होती. असा वाईट गोष्टींचा विचित्र योग काल एकत्र आला होता, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यासोबतच आम्ही राजकीय विरोधक असलेल्या पक्षाच्या एका नेत्याला उत्तर दिल्याचं समजावं, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांना भेकड जनता पक्ष म्हणत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी काँग्रेसवर अश्लाघ्य शब्दात टीका करणाऱ्या भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा चांगला समाचार घेतला. सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना जी काही भाषा वापरली ती समस्त भारताच्या संस्कार व संस्कृतीचा अवमान करणारी आहे. त्यांच्या तोंडून निघालेले शब्द हेच भाजपचे संस्कार असतील तर या देशाचं काही खरं नाही, असं ते म्हणालेत.